आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, तू आमच्यासाठी लय काय काय करतेस बघ, पण मी तुझ्यासाठी काय करत नाही. हा पर यापुढे असं होणार नाही. मी तुला अगदी फुलावानी जपणार बघ. तुला कसला बी त्रास होऊ देणार नाही. मी आहे तुझ्या पाठीची काय. तू काय बी काळजी करू नकोस. बरं, ते सगळं नंतर बघू आपण. आधी ज्यूस घ्या. अगं अक्षरा, ह्यो कसला ज्यूस आणलायस? हा अरे भावा, ह्यो कारल्याचा ज्यूस आहे, खास तुझ्यासाठी आणलाय. बारक्या, तू सकाळ सकाळ कशाला आलायस तोंडवर करून? हा काय 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 लाज वाटते कर तुला बोलायला? हा, तुझ्या काळजीपोटी तुला ज्यूस आणला आणि असं वागतोयस वय माझ्याशी? हे ज्यूस आहे होय? हा, ह्यो ज्यूस आहे होय? अरे ह्याच्यापेक्षा ना एरंडेल तेल बरं असतंय. अरे भावा, तू कारल्याचा ज्यूस आहे, सवय लावून घे. लग्नानंतर रोज हेच प्यायला लागणार आहे. ए बारक्या, मला नको तुझा ज्यूस. या अक्षरा बघ, मस्तपैकी कलिंगडचा ज्यूस घेऊन आलती आणि तू समजायचा पचका केलास. असा कानाखाली जाळ काढी ना तुझ्या. लवकर बाणावर आहे, नाहीतर कारल्याचा ज्यूस. अक्षरा 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 अक्षरा. ए थांब थांब, अक्षराचं काय झालं आता? अरे तिचं काय नाही झालं, आणि ती तुझ्यासाठी नाही, तुझ्या आईसाठी ज्यूस घेऊन गेली. लय बिंदास आहे रे पोरगी. म्हणजे ती रूम मध्ये गेली खरं, पण इथं बीपी माझा हाय झालता माहितीये का तुला. आणि मी तुझ्याकडे आलो तर तू बोलत्यात स्वप्नात. तर हे बारक्या, आई काय बोलणार नाही रे तिला? ते तुझं बघतो. पण भावा, मला एक सांग, ती तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी एवढं समज करतीये, एवढी काळजी घेते तुमची, आणि तुला काही करू नाही वाटत होय? असं स्वप्न बघून काय होत नसतंय. खऱ्या आयुष्यात ना काहीतरी हातपाय मारायला लागणार आहेत. हे बारक्या, हे बघ, माझं ना डोसकं चालना झालं. आता तूच सांग मला काय करायला पाहिजे ते. भावा मला सांग, तुझं वहिनीवर खरंच प्रेम आहे ना? बारक्या, अरे हे काही विचारणं झालं होय? अरे माझं अक्षरावर खरंच प्रेम आहे, आणि हे समजा माहितीये की तुला. अरे भावा, आत्ता तिला तुझी खरंच गरज आहे, आणि तू अशा शेतातल्या ढेकळ्यावानी वागलास तर वहिनी कुणाच्या खांद्यावर डोकं टेकवणार? भावा, ही येळ असती, त्यांना बॉयफ्रेंडची गरज असती. या बारक्या, जन्मात काहीतरी पटण्यासारखं बोललायस बघ. खरंच तुझा अवघड आहे रे बाबा. बरं, ते समजा ठेव बाजूला. आता तू आणि वहिनी दोघं मस्त हॉटेलात जेवायला जायचं. वय वय बारक्या, असंच करतोय बघ. शरू, गडबड नाही, मी जरा बाहेर जाते, मामांचा शोध घेऊन येते. हो, आता निघावं लागेल. ह्या ज्या सगळ्या अडचणी येत आहेत ना, त्या एक एक करून दूर कराव्या लागतील आपल्याला. नाही शरू, तुझं इथे थांबणं जास्ती गरजेचं आहे. मगाशी ज्यूसचा रिकामा ग्लास बघून उर्वशी मामी खूप चवताळल्या होत्या, त्यामुळे त्या इथे येऊन काही करू शकतात. म्हणून तुझं इथे थांबणं गरजेचं आहे. आणि हो, तुला काही मदत लागली ना तर मला मेसेज कर. आलेच मी, तू काळजी घे. हे बारक्या, अरे काय रे? म्या काय सीसीटीव्ही आहे का सगळीकडे लक्ष ठेवायला? अरे बर, केवढं खेळ पडलेत बघ. वैर समधीकडेच पडले ती.
या लोकांनी पण ना आकला नसत्यात, वाड्यामुळं ना असे खेळ टाकून ठेवलेत बघ. अरे आता लोकांच्या अकला काढून काय उपयोग आहे का? हा ते बी खरंच आहे म्हणा. चल चल हे समजे खेळ उचलूया, नाहीतर गाडी पंक्चर व्हायची. चल. होय होय, मी आईकडचं उचल, तू तिकडून उचल. हा. हे बारक्या, नीट लक्ष देऊन बघ, अजून लय खेळ आहे ती. ह्यो पराक्रम कोणी करून ठेवलाय ना, काय बी कळत नाही बघ. होय का? दोन्ही टायर पंक्चर? हा काय प्रकार आहे? कोणी केलं असेल हे? बारक्या, अक्षरा, तुझ्याकडेच येत होतो. पर तू अशी शिंग फुटल्याने का बघायली आहेस? आधी हे कोणी केलं ते सांगा. अगं ते म्या. काय? अगं म्हणजे बारक्या. वाटलंच होतं, तुम्हा दोघांपैकी कोणीतरी केलं असणार माहिती होतं मला. अगं म्हणजे काय झालं, बारक्या मला म्हणला की आपण तसं करूया,